नमस्कार. मी ॲडव्होकेट सत्वे सर, आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर रत्नागिरी या माझ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पालक हो, आरास अकॅडमी रत्नागिरी ही माझी संस्था रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणामध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असून UPSC, MPSC, कंबाईन, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, रेल्वे बोर्ड आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठीची तयारी आपल्या या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीच्या साधारणपणे ग्राउंडमध्ये आरास अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो खरंच अतिशय सकारात्मक आणि वाखाणण्याजोगा आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी क्लिअर केली आहे आणि लेखी परीक्षेसाठी सुद्धा त्यांची निवड कट ऑफमध्ये येऊन त्यांची निवड झालेली आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर अकॅडमीच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी यावर्षी प्रयत्न केलेले आहेत तर त्यांना ज्यांना यश मिळालं आहे त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांना कमी अधिक फरकाने ज्यांना या परीक्षेमध्ये यशस्वी होता आलेलं नाही आहे त्यांनासुद्धा नाराज होण्याची गरज नाही, खचून जाण्याची गरज नाही. कारण मला असं वाटतं की त्यांचे प्रयत्न अजून त्यांनी चांगले केले पाहिजेत, समर्थक केले पाहिजेत आणि निश्चितपणे त्यामध्ये त्यांना पुढच्या वर्षी किंवा कदाचित महाराष्ट्र राज्य शासनाने जर निर्णय घेतला तर कदाचित 2026मध्ये सुद्धा पुन्हा एकदा पोलीस भरती येऊ घातली आहे. तर त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पालक हो, आरास अकॅडमी रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट आपण करतो आहे. ती म्हणजे पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे 3 एकरच्या परिसरामध्ये पोलीस भरतीसह इतर वर्दीच्या परीक्षांसाठी, जसं की आपण आर्मी भरती असेल, अग्निवीर, वनरक्षक असेल, RPF, रेल्वे RPF असेल, महाराष्ट्र पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशनसारख्या परीक्षा, GDची परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, यासाठी इत्थंभूत सुविधांसह असणारं ग्राउंड आरास अकॅडमीच्या माध्यमातून आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी समर्पित करतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील विद्यार्थ्यांना आता मुंबई पुण्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. विशेषतः निवासी आर्मी आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अकॅडमी आपण यावर्षी अतिशय सक्षमपणे सुरू करत आहोत आणि निश्चितपणे त्याची सुरुवात आपण केलेली आहे. ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थी या पुढच्या येणाऱ्या घेऊ घातलेल्या भरती प्रक्रियांसाठी काय करत आहेत तर तयारी करत आहेत. मग शारीरिक चाचणी असेल, मैदानी परीक्षा असेल किंवा लेखी परीक्षा असेल, अशा 3ही स्तरावरती मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अशा दोन्ही माध्यमातून आरास अकॅडमी रत्नागिरी या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे आणि 100% निवड होईपर्यंत ही अकॅडमी त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहणार आहे. आरास अकॅडमी रत्नागिरीच्या माध्यमातून माझा हा प्रयत्न आहे की कोकणातल्या मुलांना एका सर्टन काळासाठी तयारी न करता त्यांनी निरंतर तयारी केली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं जर पुढच्या वर्षी भरती येईल तर भरतीच्या आधी तयारीला न लागता आत्तापासून त्यांनी ती तयारी सुरू केली पाहिजे. यासाठी आपण या विशेष मैदानी चाचणीसाठी परिपूर्ण असणारा 400 मीटरचा ट्रॅक, गोळाफेक त्यासाठी लागणारं मैदान, लांब उडीसाठी लागणारं मैदान, 100 मीटरचा एकाच वेळेला 10 विद्यार्थी पळू शकतील इतका प्रशस्त ट्रॅक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीसारख्या परीक्षेसाठी, भरती प्रक्रियेसाठी जी मैदानी चाचणी घेतली जाते त्यासाठी आवश्यक लागणारा 400 मीटरचा ट्रॅक आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. मग 800 मीटर रनिंग असेल मुलींसाठी, 1600 मीटरचं रनिंग असेल मुलांसाठी किंवा वनरक्षकसाठी 5 किलोमीटर रनिंगसाठीचा सुद्धा आपण त्या ठिकाणी काय केलं आहे तर ती 5 किलोमीटर रनिंगची जी काही चाचणी आहे किंवा त्यासाठीची जी तयारी आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरास अकॅडमी रत्नागिरीच्या माध्यमातून जेव्हा आपण हे सगळं उपलब्ध करून देतो आहे त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती विचारात धरली जाते, जेव्हा मैदानी चाचणीचा विचार होतो त्यावेळेला एक उत्तम प्रशिक्षक, मेंटॉर, ड्रिल इन्स्पेक्टर असणं आवश्यक आहे.
तर मला असं वाटतं आरास अकॅडमी रत्नागिरीच्या माध्यमातून आपण कोकणातील मुलांना जे मुंबई पुण्यामध्ये उपलब्ध केलं जातं तेच आपण रत्नागिरीमध्ये उपलब्ध करतो आहे. आपल्याकडे जवळजवळ 35 वर्ष पोलीस प्रशासनामध्ये सेवा बजावल्यानंतर निवृत्त असलेल्या 2 अधिकाऱ्यांची नेमणूक ग्राउंड इन्स्ट्रक्टर म्हणून केलेली आहे, मैदानी प्रशिक्षकाची म्हणून नेमणूक केलेली आहे आणि ते आपल्याला त्यांच्या अनुभवाच्या आधारे, त्यांच्या ज्ञानाच्या आधारे तुमची मैदानी चाचणीची तयारी 100% पूर्ण करून घेऊ शकतात याची मला खात्री आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, निश्चितपणे एक गोष्ट लक्षात घ्या, असलेल्या या अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या या प्रशिक्षण शिबिराचा आपण नक्की फायदा घ्यावा. निश्चितपणे 2026 असेल किंवा 2027 असेल, या दोन्ही वर्षांमध्ये ज्या वर्दीच्या जागा निघतील, विशेषतः वनरक्षकसाठीची आपली बॅच सुरू झाली आहे. लेखी परीक्षा असेल, मैदानी चाचणी असेल, शारीरिक तयारी असेल किंवा रेल्वेच्या माध्यमातून RPF ज्याला आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ज्याला आपण म्हणतो आहे त्यासाठीची सुद्धा बॅच आपण सुरू केलेली आहे. महाराष्ट्र पोलीस जे पुढे येऊ घातलेलं आहे, ज्यांना आत्ता कुठेतरी कमी जास्त मार्कांमुळे मागे राहावं लागले, त्या माझ्या मित्रमैत्रिणींना एक महत्त्वाची सुवर्णसंधी आहे की आरास अकॅडमीच्या माध्यमातून आपण रत्नागिरीमध्ये राहूनच या सर्व परीक्षांची एकाच ठिकाणी तयारी करू शकणार आहोत. विशेषतः मैदानी चाचणीची तयारी आपण ह्या सगळ्यांसाठी एकत्रितपणे देणार आहोत. त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना एकाच कोर्समध्ये वनरक्षक, एकाच कोर्समध्ये महाराष्ट्र पोलीस भरती, एकाच कोर्समध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ज्याला आपण RPF म्हणतो आहे किंवा इतर ज्या परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन GDचे परीक्षा आहे, या सगळ्यांसाठी एकत्रितपणे इंटिग्रेटेड स्वरूपाची बॅच आपण सुरू केली आहे, ज्याची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली, ज्याचे बॅचेही सुरू झाले, त्याचे लेक्चर्स आपण सुरू केलेले आहेत. मैदानीसाठीचे सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आणि मैदानी चाचणीसुद्धा सुरू झालेली आहे. मला असं वाटतं जेव्हा आपल्याला लाखो विद्यार्थ्यांमधून आपल्याला यशस्वी व्हायचं आहे त्यावेळेला आपली तयारी तितकी सक्षम असली पाहिजे, ती परिपूर्ण असली पाहिजे आणि यासाठी आरास अकॅडमी रत्नागिरी आपल्याला निश्चितपणे उत्तम एक प्लॅटफॉर्म व्यासपीठ असू शकेल. माझी खात्री आहे की तुमचा तयारीसाठीचा, वर्दीच्या तयारीसाठीचं, वर्दीचं स्वप्न जे पाहत आहेत त्यांच्या तयारीसाठीचा जो शोध आहे तो निश्चित आरास अकॅडमी रत्नागिरीपर्यंत संपणार आहे. तिथे आलात की तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. लायब्ररी दिली जाणार आहे. आवश्यक लागणाऱ्या सगळ्या पुस्तकांची उपलब्धता आहे. संदर्भ ग्रंथ, रेफरन्स बुक आपल्याला उपलब्ध केली जातील. विदिन लेक्चर्स तुम्हाला डिक्टेशन केलं जातं, नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्रपणे लेक्चर्स अरेंज केले जातात. त्यासाठी प्रत्येक विषयाचे वेगळे शिक्षक तुम्हाला उपलब्ध आहेत, ज्या माध्यमातून तुमची एक परिपूर्ण आणि शाश्वत आणि टेक्निकल, ज्याला शास्त्रशुद्ध तयारी म्हणतो, ही तयारी तुमच्या आरास अकॅडमीमध्ये होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे असं मी आवर्जून आपल्या सगळ्यांना आवाहन करेन. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील काही विशेष मुलांसाठी, अनाथ असणाऱ्या मुलांसाठी आरास अकॅडमीच्या माध्यमातून आपण या भरतीसाठी कोणतंही शुल्क आकारणार नाही, कोणती फी नाही. त्यांना पूर्णपणे, त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे जो प्रवेश आहे तो मोफत दिला जाणार आहे. अनाथ विद्यार्थ्यांकडे संस्थात्मक प्रमाणपत्र किंवा संस्थाबाह्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. सो अशा विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो, त्यांना आवाहन करतो की आरास अकॅडमीमध्ये आपल्याला आपल्या आयुष्याला, आपल्या करिअरला आकार देण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. अशा अनाथ विद्यार्थ्यांना येथे पूर्णतः मोफत प्रवेश दिला जाणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी निश्चित आरास अकॅडमी रत्नागिरीच्या मुख्य कार्यालयाला, जिथे जयस्तंभ जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, येथे आपण संपर्क करायचा आहे आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. बाळांनो, मित्रमैत्रिणींनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आरास अकॅडमी रत्नागिरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि निश्चितपणे ज्या उद्देशाने मी ही संस्था सुरू केली आहे की कोकणामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेची चळवळ उभी राहिली पाहिजे. एक गाव एक अधिकारी, प्रत्येक गावामध्ये एक अधिकारी जन्माला यायला पाहिजे आणि प्रशासनामध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला पाहिजे. सरकारी प्रशासकीय अधिकारी घडले पाहिजेत. तुम्हाला सांगायला आवडेल मला की माझ्याकडे इयत्ता 7वी पासून विद्यार्थी शिकत आहे. म्हणजे भविष्यातील स्पर्धेचा विचार करता माझं जे खरं स्वप्न आहे की इयत्ता 5वी पासून विद्यार्थी या परीक्षांकडे वळला पाहिजे. त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात त्यांनी बदल केला पाहिजे, त्याचं फाउंडेशन पक्कं केलं पाहिजे आणि निश्चितपणे त्याला त्याचा फायदा मिळू शकेल. आपल्याला स्क्रीनवर ती जाहिरात दिसती आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला
बऱ्याचशा डिटेल्स आहेत. जवळजवळ 3 एकरच्या परिसरामध्ये आपलं हे मैदान विस्तारलेलं आहे. सगळ्या सोयीसुविधा आहेत. रत्नागिरीपासून साधारणपणे 4 किलोमीटर अंतरावर आपलं चिंचखरी, श्री दत्त मंदिराच्या समोर चिंचखरी येथे आपलं एक मैदान आहे आणि निश्चितपणे आपल्याला तिथे निवासी स्वरूपाची अकॅडमी आपण उपलब्ध करून देतो आहे. तिथे तुम्हाला राहण्याची, तिथे तुम्हाला दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था, परंतु त्यासाठीचं जी काही व्यवस्था आहे त्याच्या संदर्भातले काही सूचना असतील, म्हणजे राहण्यासाठीचं काय संदर्भ आहे, शुल्क काय आहे, किंवा जेवणासाठीची व्यवस्था जी केली आहे त्याच्यासाठीचं शुल्क काय आहे, तुम्हाला मैदानी आणि लेखी परीक्षेसाठीचं शुल्क काय, याची माहिती घेण्यासाठी निश्चितपणे तुम्ही आरास अकॅडमी रत्नागिरीला भेट द्या, संपर्क करा. माझा नंबर आहे 8356834643 8356 83 46 43 हा माझा नंबर आहे. आपण नक्की मला संपर्क करा आणि या संधीचं आपण सोनं करूया. आत्ता जी संधी हुकली आहे ती भविष्यात आपल्याला हुकता कामा नये. त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. म्हणून तुम्ही नक्की आरास अकॅडमीला भेट द्या. निश्चितपणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. वनरक्षकसारखी महत्त्वाची भरती मित्रांनो मैत्रिणींनो येते आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून RPFची भरतीसुद्धा काही काळात डिक्लेअर होईल. महाराष्ट्र राज्य शासनाने 2026साठी किंवा 27साठी परत येऊ घातलेल्या पोलीस भरतीचं डिक्लेरेशन केलेलं दिसतंय. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला साधारणपणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. किंवा आर्मी भरती, अग्निवीरची भरती असेल, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, यासारख्या वर्दीच्या स्वप्नांसाठी आपल्याला आरास अकॅडमी हे सर्वोत्तम पर्याय असू शकेल. कोकणातील विश्वासाची आणि क्षमतेनं सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे. अभ्यासिका असेल, 12 तासाची अभ्यासिका आहे, रेफरन्स बुक आहेत, तुम्हाला लागणारी सगळी पुस्तकं असतील तुम्हाला इथे उपलब्ध केली जातात आणि तुम्हाला सर्वतोपरी सक्षम बनवण्यासाठी शाश्वत असणारी तयारी या ठिकाणी केली जाते. सो मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून आमंत्रित करतो. नक्कीच आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये एक गाव एक अधिकारी या स्पर्धा परीक्षेच्या चळवळीमध्ये आपल्याला सर्वोत्तम यश संपादित करायचे आहे. सो पुन्हा मी आपल्याला सगळ्यांना आमंत्रित करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.